गुरुमंत्र जप आणि अनुभव, नाद संदेश, प्रस्तावना, आदेश. जीवनात किती अंधार पडला, किती संकट आली, तरी जो व्यक्ती आपल्याला गुरुमंत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या मार्गात अडथळे आपोआप दूर होतात. नाद संप्रदाय साधतो. मंत्र म्हणजे देवाची थेट शक्ती. आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुरुमंत्र जपाची ताकद, नाद बाबांनी सांगितलेल्या मंत्राचे रहस्य आणि साधकांना आलेले अद्भुत अनुभव. चला तर मग नाथांच्या दिव्य मार्गावर पाऊल टाकूयात. 1 नंबर, गुरुमंत्र म्हणजे काय? गुरुमंत्र हा साध्या शब्दात समूह नसतो. तो गुरुची ईर्ष्या शिष्याच्या जीवनामध्ये जागृत करणारा दिव्य संकेत असतो. नाथ परंपरामध्ये म्हणतात गुरुमंत्र जीवाला जीवाशी जोडतो. काय? गुरुमंत्र कोणाला जोडतो? जीवाला जीवाशी जोडण्याचं काम करतो. हा मंत्र तुमच्या मनामधील भय, शंका, करणी, नकारात्मकता सगळं जाळून टाकतो. जसे दिव्यात वात लावली की अंधार पडतो, तसे गुरुमंत्र जपतात जीवनातील अडथळे पळून जातात. भाग क्रमांक 2, नाथ संप्रदायाची मंत्राची शक्ती काय आहे? नाथांना मंत्र म्हणजे अंतर्मार्गातील कुंडलनी चावी वाटली जाते. गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ, अवधूतनाथ यांचे एकत्रित तत्व मंत्र जपाशिवाय साधना जगात होत नाही. नाथ संप्रदायामध्ये मंत्र जप करताना 3 महत्वाच्या शक्ती असतात. वाक शक्ती, उच्चारातून सकारात्मक तरंग निर्माण करते. मन शक्ती, मनातील विकार वितळते. तिसरा आहे प्राणशक्ती, शरीरातील निगेटिव्हिटी जाळून टाकते. म्हणूनच नाथ बाबा स्पष्ट सांगतात जप हा साधकांचा गुप्त अस्त्र आहे. भाग क्रमांक 3, गुरुमंत्र जप कसा करावा? तर खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. गुरुमंत्र जप कसा करावा, त्याचे नियम काय आहेत, इथनं पुढचा जो व्हिडिओ होणार आहे तो तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे, त्यामुळे लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. मंत्र जप हा नियमाने केल्यास त्याचे परिणाम चमत्कारासारखे दिसतात. नाथ संप्रदायामध्ये सांगितलेली विधी अशी आहे. त्यातील पहिली विधी आहे मन शांत करणे. जप करण्याआधी अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट शांत बसा. 3 खोल श्वास घ्या. 2 नंबर आहे गुरुचे स्मरण करा. हात जोडून मनात म्हणा नाथ बाबा माझे संरक्षण करा, मार्ग दाखवा. 3 नंबर, जपाचे नियम काय असतात? दररोज एका वेळी एकच जप करायचा. स्वच्छ जागेवर किंवा आसन स्थिर करून मनात प्रेम किंवा शक्ती पाहिजे. 4 नंबर, जपाची पद्धत. जर गुरुमंत्र दिलेला असेल तर मनात जपा, नसल्यास साधा मंत्र म्हणू शकता. ओम श्री गोरक्षनाथाय नमः किंवा ओम चैतन्य नवनाथाय नमः. जप करताना शब्द तोंडात बोलायचे नाहीत. श्वास मंत्र जपल्यास ऊर्जा 10 पट वाढते. 4 नंबर, मंत्र जपाचे काय बदल होतात? नाथ बाबा सांगतात मी नियमित मंत्र जप केल्यास मनातील भीती कमी होते, घरातील नकारात्मकता दूर होते. 3 नंबर, करणी नजर वाईट शक्ती जवळ येत नाही. 4 नंबर, कामातील अडथळे हटतात. शरीर, मन आणि प्राणशक्ती शुद्ध होते. साधकांना अंतरंगी प्रकाश जाणवतो. अनेक साधक म्हणतात जप केलं की मन शांत होतं आणि सकाळी दिवस हलका जातो आणि स्वच्छ वाटू लागतं. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही गुरुमंत्र जपामध्ये किंवा गुरुमंत्र जप केल्यानंतर आधी गुरुमंत्र काय आहे तो नीट या ठिकाणी बघा. ओम चैतन्य नवनाथाय नमः असा मंत्र जप तुम्हाला अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट करायचा आहे. आणि जपामध्ये काय काय बदल होतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. पहिला या ठिकाणी सांगितलं होतं मनातील भीती कमी होते. 2 नंबर, घरातील नकारात्मकता दूर होते. 3 नंबर, करणी नजर आणि वाईट शक्ती यापासून तुम्ही दूर राहू शकता. कामामध्ये अडथळे येत नाहीत किंवा शरीर आणि मन किंवा प्राणशक्ती शुद्ध होण्यासाठी मदत होते. यालाच म्हणतात अंतरंगातील प्रकाश. भाग क्रमांक 5, साधकांना आलेले खरे अनुभव. नाथ संप्रदायामध्ये हजारो साधकांनी अतिशय अद्भुत अनुभव घेतले आहेत. काही अनुभव तुमच्यासाठी. अनुभव क्रमांक 1, रात्रीची भीती दूर करा. एका भक्ताला रात्री घरात अनोळखी सावल्या दिसायच्या. त्याच्या गुरूंनी सांगितले दर रात्री 108 वेळा नाथ मंत्र जप करा. 3 दिवसात भीती गायब झाली. अनुभव क्रमांक 2, करणी तुटली. एका रात्री घरात सतत भांडण, आजारपण होतं. तिथे नाथ मंत्र 21 दिवस दररोज 10 मिनिटं जपन करा. एकदम घरातील वातावरण शांत झालं, आजारही कमी झाले. अनुभव क्रमांक 3, मन शांती आणि समाधान. अनेक साधक सांगतात नाथ मंत्र केल्यावर जणू कुणीतरी हात धरून साथ देत आहे असं जाणवतं. यामुळे नाथ म्हणतात जप करा आणि अनुभव येऊ द्या, कारण अनुभव ही आवाज करत नाहीत, ते एक दिव्य शांतता घेऊन येतात. भाग क्रमांक 6, मंत्र जपाचा गुप्त नियम. नाथ संप्रदायाचा एक गुप्त नियम आहे, मंत्र कोणालाही सांगू नका आणि जप शक्यतो मनातच करा. या ठिकाणी बघू शकता तुम्ही मंत्र जप कोणालाही सांगायचा नाही आणि जप शक्यतो मनातच करायचा आहे, कारण ऊर्जाला संरक्षण हवे असते. गुरुमंत्र हा तुमचा व्यक्तिगत ऊर्जा कवच आहे.
तो जितका गुप्त ठेवाल तितका त्याचा परिणाम अधिक शक्तिशाली होतो. या ठिकाणी बघू शकता जो तुम्ही गुरुमंत्र घेतलेला आहे त्याचा काय विषय असतो, तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही तो जो मंत्र आहे तो तुम्हाला गुप्तच ठेवायचा आहे. तो ऊर्जा कवच म्हणून वापरायचा आहे. तो गुप्त ठेवल्यानंतर तुमची जी शक्ती आहे ती जास्त प्रमाणामध्ये वाढत जाते असं या ठिकाणी नाथाने आपल्याला सांगायचं आहे. म्हणून मंत्र जपाचा जो नियम आहे तो गुप्त ठेवायचा आहे. जो गुरु करून तुम्ही मंत्र घेतला आहे तो मग मंत्र कोणाला पण सांगत बसायचा आणि तो गुप्त ठेवायचा आहे. जेवढं तुम्ही गुप्त ठेवाल तेवढी तुमची शक्ती जी आहे ती अजून जास्त प्रमाणामध्ये होत जाईल, वाढत जाईल. भाग क्रमांक 7, शेवटचा नाथ संदेश. नाथबाबा म्हणतात, देव शोधू नका, मंत्रामध्येच देव सापडतो. मनापासून नियमित 10 मिनिटं जप सुरू करा. तिसऱ्या आठवड्यात तुमचं जीवन बदललेलं तुम्हाला जाणून. या ठिकाणी बघू शकता दररोज तुम्ही नाथांचं नामस्मरण केलं, 10 मिनिटं नाथांचं जप तुम्ही या ठिकाणी केलं, तो तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये बदल तुम्हाला जाणवेल. तर या ठिकाणी कोणकोणते बदल जाणवतील? मन शांत होईल, निर्णय घेतले जातील, घरामध्ये प्रकाश येईल आणि समस्या कमी होण्यासाठी मदत होईल. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही काय काय परिणाम तुम्हाला जाणवू शकतात. तर तुमचं मन शांत होऊ शकतं, तुमचे निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती वाढत जाईल, घरामध्ये प्रकाश येईल आणि समस्या कमी होण्यासाठी मदत होते. तुम्ही प्रयत्न करा, नाथबाबा तुमच्या मागे उभे राहतील. आदेश ओम नमो चैतन्य नवनाथाय नमः. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर तुम्ही जर हे सर्व प्रयत्न केले तर नाथ तुमच्या पाठीमागे उभे राहतील. हे सर्व मंत्र तुम्ही करायचं. ओम चैतन्य नवनाथाय नमः असा मंत्र जप तुम्ही या ठिकाणी करायचा आहे. नाथबाबा सदैव तुमच्या पाठीशी आहेत आणि पाठीशीच उभे राहतील. फक्त तुमचं जे मंत्र जप आहे तुम्ही गुप्त ठेवायचं, तो सगळ्यांना सांगत बसायचा नाही. तर हे सर्व नियम जर पाळले, माझा जो व्हिडिओ आहे तो त्यासाठीच आहे की जो गुप्त नियम तुम्ही पाळायचा आहे. नाथ संप्रदायामध्ये जो बी नियम साधकांना जे काही सांगितलेलं ते खूप महत्त्वाचं आहे. गुरुमंत्र जप आणि त्याचे आलेले अनुभव हे सर्व प्रकारचे वर्णन मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शनला नक्की कळवा. आणि अजून कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून मला सांगा व्हिडिओ कसा वाटला. तर जाताला एवढं तुम्हाला सांगणं. अलख निरंजन आदेश.